कुणबी नोंदी आणि इतर मागण्यांवरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा पुन्हा एकदा उपोषणाचा निर्धार आहे। तर दुसरीकडे ओबीसी समाजही आक्रमक झालाय, त्यामुळे पुन्हा एकदा मराठा ओबीसी संघर्ष उडालाय। आणि यावरून आता जरांगेंनी सरकारला काय निर्णायक इशारा दिलाय, तर दुसरीकडे ओबीसी आंदोलकांनी देखील काय आवाहन केलेलं आहे पाहूया एक रिपोर्ट। कुणबी नोंदी कमी केल्यास सरकार पाडणार, वेळ आली तर मराठी आम्ही सरकार पाडणार जर 58 लाख नोंदीतले एक बी नोंदी कमी केल्या तर। मराठा विरुद्ध ओबीसी वाद पुन्हा पेटणार, जरांगेन पाठोपाठ हाकेंचीही चलो मुंबईची घोषणा। आमच्या हक्क अधिकाराचं संरक्षण न करणाऱ्या सरकारला जाब विचारण्यासाठी 1 सप्टेंबरला आम्ही मुंबईच्या दिशेने जात आहोत। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या निर्धारानं पुन्हा एकदा राज्यातील वातावरण ढवळून निघालंय। अंतरवाली सराटी गावातून 29 ऑगस्ट पासून निर्णायक लढा देण्याचं त्यांनी जाहीर केल्यानं सरकारची डोकेदुखी वाढली। कुणबी नोंदींच्या मुद्द्यावरून जरांगे यांनी सरकारला थेट इशारा दिलाय। आढळलेल्या 58 लाख कुणबी नोंदींमध्ये एकही नोंद कमी केली तर सरकार पाडू असा सज्जड इशारा जरांगेंनी दिलेला आहे। तर ओबीसीकडून 1 सप्टेंबरला चलो मुंबईची घोषणा देण्यात आली। ओबीसी आज जात्यामध्ये आहे आणि एससी एसटी सुपामध्ये आहे। त्याचं कारण असं की एससी एसटी आरक्षणाला सुद्धा क्रिमिलियरची अट्ट लावायचं षडयंत्र या देशामध्ये लावलं जात आहे। तेव्हा आपल्या हक्क अधिकाराचं संरक्षण करायचं असेल तर या सर्व मंडळींनी एकत्र आलं पाहिजे आणि या सरकारला, गुंग्या बहिऱ्याचं सोंग घेतलेल्या सरकारला, आमच्या हक्क अधिकाराचं संरक्षण न करणाऱ्या सरकारला जाब विचारण्यासाठी 1 सप्टेंबरला आम्ही मुंबईच्या दिशेने जात आहोत। आणि 58 लाख नोंदीचा डाटा मी 1 वर्षापासून मागतोय सरकारला। त्या नोंदी कमी करायच्यात जाणून बुजून 58 लाखाच्या, त्यांना 58 लाख प्रमाणपत्र मराठ्याला द्यायचे नाहीयेत, नोंदी कमी करायच्यात म्हणायचे फक्त एवढ्या सापाड्या, ते मी होऊ देणार नाही। वेळ आली तर मराठी आम्ही सरकार पाडणार जर 58 लाख नोंदीतले एक बी नोंदी कमी केल्या तर। हाकेंच्या आवाहनाला ओबीसी संघटना कसा प्रतिसाद देतात ते पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र यामुळे राज्यात पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटलाय। मराठवाड्यातील काही लोकप्रतिनिधींची कुणबी जात प्रमाणपत्र जात पडताळणी समितीनं रद्द केल्यामुळे जरांगे आक्रमक झाले। सरकारनंच प्रमाणपत्र द्यायची आणि नंतर राजकीय दबावपोटी ती रद्द करायची असा आरोप करत त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर संताप व्यक्त केलाय। तर दुसरीकडे ओबीसी नेतेही आक्रमक झालेत। या संघर्षात आता सरकार काय तोडगा काढणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय। अक्षय शिंदे, साम टीव्ही, जालना।